ज्या कुठल्याही सकाळी सकाळची शांतता, थंडी, पक्ष्यांचे आवाज, पानं, फुलं, माती यांचा प्रत्यक्ष संपर्क येतो, त्या प्रत्येक सकाळी मनामध्ये कृतज्ञतेचे भाव दाटून येतात. काही नशीबवान घरांच्या परसवात चाफ्याची झाडे असतात. बाबा चढा चढलेला होता तसं का नको अरे नको ते काय प्रकार व्हायरल नको म्हणतात. सगळे गोळा करतील आम्हाला आमच्या इथे मग काढायला आम्ही सांगतील. चाफ्याच्या फुलापासून सुगंधी तेल आणि अत्तर तर बनतेच, परंतु चाफ्याची जी फुलं आहेत, फुलं, पानं आणि झाडाची साल याच्यामध्ये सूज विरोधी म्हणजे वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. माणसाचा पूर्वज कोण आहे ते कळतंय. माणसाचा पूर्वज कोण आहे ते कळतंय. समजलं तुम्हाला? नाही कळलं असणार. नाही बापरे, त्यांना आवडतंय नाही आवडतंय मला काय माहित नाही. नव्हे, त्यांना आवडतंय नाही आवडतंय मला काय माहित नाही. आणि असं काय नाही, ते शेवटी नाही ना? निर्मितीचं हे आहे. हा. तज्ञ वैद्य चाफ्याच्या फुलांचा उपयोग सर्दी, खोकला, दमा यावर सुद्धा करतात. चाफ्याच्या फुलांची पेस्ट त्वचा विकारात सुद्धा वापरतात. तसंच त्याचं तेल आहे फुटलेल्या टाचांवर अतिशय गुणकारी आहे. शेवटी सकाळी सकाळी फिरून मला ही सोनचाफ्याची फुलं मिळालेली आहेत. चाफ्याच्या फुलांचे जे खूप सारे प्रकार आहेत, त्यातल्या सोनचाफ्याच्या फुलांचा सुगंध सगळ्या प्रकारच्या मानसिक ताणतणावांवर खूप छान काम करतो. हा सुगंध जर मी तुमच्यापर्यंत पोचवू शकत असते तर त्यापेक्षा तुम्हीच घेऊन बघा.